गुरुचरित्रातील ही पवित्र आणि चमत्कारिक कथा तुझ्यासमोर येणे म्हणजे दत्तगुरू स्वतः तुला दर्शन देऊन एक दिव्य संकेत देत आहेत. म्हणून ही कथा कधीही दुर्लक्ष करू नकोस, कारण हा योग प्रत्येकाला मिळत नाही आणि जर तू ही संधी गमावलीस तर आयुष्यभर दत्तगुरूंच्या कृपेपासून दूर राहशील. भक्तांनो, हे चरित्रातील कथा फक्त एकदाच शांतपणे श्रद्धेने ऐकली तर कितीही मोठं पाप असो, कितीही कठीण गरिबी असो, शत्रूंचा त्रास असो, रोग आजार असोत किंवा कितीही भयंकर संकट असोत, ती तुझ्यासमोर टिकणार नाहीत. दत्तगुरूंच्या कृपेने सर्व काही हळूहळू नष्ट होईल. ही कथा ऐकल्याने तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग तयार होईल. तुझ्या कुटुंबावर येणारी मोठी संकट टळतील आणि अकाल मृत्यूसारखी भयंकर आपत्ती देखील दूर होईल. म्हणूनच या दिव्य, पवित्र आणि चमत्कारिक गुरुचरित्रातील कथेत पूर्णपणे रमण्यापूर्वी दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरू कृपा करा असं मनापासून लिहा आणि आजची कथा लाईक करून फक्त दत्तगुरूंच्या 2 भक्तांपर्यंत ही कथा शेअर करा, कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, या कथेची खरी फलप्राप्ती तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत एकाग्रतेने आणि श्रद्धेने ऐकाल. कारण अनेक पवित्र ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे, कथा, ज्ञान किंवा साधना अर्धवट सोडल्याने मनुष्य पुन्हा दुःख आणि पापाच्या मार्गावर जातो. चला तर मग मन, बुद्धी आणि श्रद्धा एकाग्र करून आपलं नशीब बदलणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या आणि जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या गुरुचरित्रातील या अद्भुत दिव्य कथेला सुरुवात करूया. रात्र फार गाढ झाली होती. आकाशात चंद्रही जणू ढगाआड लपून बसला होता. गावाच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या मोडकळीस आलेल्या घराभोवती एक विचित्र शांतता पसरली होती. लांबून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता, पण त्या घराजवळ मात्र जणू काळोखच पहारा देत उभा होता. घराच्या आत एक छोटासा तेलाचा दिवा लुकलुकत होता. त्याची ज्योत वाऱ्याच्या हलक्या झुळकीने कधी उजळत होती तर कधी विझून जाण्याच्या भीतीने थरथरत होती. त्या दिव्याच्या मंद प्रकाशात गणू बसला होता. त्याचे डोळे खोल गेलेले, चेहरा उतरलेला आणि अंगावर फाटके कपडे. आयुष्यभराच्या दुःखाने त्याला जणू वयाच्या पुढे नेऊन उभं केलं होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता तेही थांबले होते, कारण रोज रडणाऱ्याच्या डोळ्यात एक दिवस पाणीही संपतं. त्याच्यासमोर कोरडी ताटाली ठेवलेली होती. 2 दिवसापासून घरात अन्नाचा कणही नव्हता. त्याची बायको कोपऱ्यात आडवी पडली होती. औषधासाठी पैसे नव्हते. त्याचा लहान मुलगा आईजवळ बसून रडत होता. आई, मला भूक लागली आहे. हे त्याचे शब्द गणूच्या हृदयाला भुसकून जात होते, पण बाप असूनही तो काहीच करू शकत नव्हता. हीच त्याची सर्वात मोठी वेदना होती. गणूने थरथरत्या हातांनी डोकं पकडलं आणि हळू आवाजात म्हणाला, देवा, मी एवढं काय पाप केलंय? माझ्यावरचं एवढं दुःख का? त्याच्या आवाजात एक हतबलता होती, एक अशी वेदना जी शब्दात मांडता येत नाही. त्याला वाटत होतं आता काहीच उरलं नाही, आयुष्य संपलं आहे. पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडत होतं. वातावरणात एक गूढ बदल जाणवत होता. घराच्या कोपऱ्यातून कधीतरी काहीतरी हलल्यासारखं वाटत होतं. जणू कुणीतरी तिथे उभा आहे, पण दिसत नाही. थंड वाऱ्याची एक झुळूक आत आली आणि त्या झुळकीसोबत एक अजब भीती ही घरात पसरली. गणूने हळूच डोकं वर केलं. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याला वाटलं हे फक्त माझं मन आहे. पण अचानक त्याचा मुलगा जोरात ओरडला, बाबा, बाबा, मला भीती वाटते, कोणीतरी मला बघतंय. त्या निरागस आवाजात इतकी भीती होती की गणूच्या अंगावर काटा आला. तो लगेच उठला आणि आपल्या मुलाला मिठी मारली, पण त्याच्या स्वतःच्या हातामध्येही थरथर होती आणि त्याने आजूबाजूला पाहिलं, पण कुणीच दिसत नव्हतं. तरीही त्या घरात काहीतरी होतं, एक न दिसणारं अस्तित्व जे हळूहळू त्याच्या आयुष्याला वेढून टाकणारं होतं. त्याच वेळी दरवाजाजवळ हलकासा आवाज झाला, जणू कुणीतरी बाहेरून चालत आलं. गणूचा श्वास थांबला. तो सावधपणे दरवाजाजवळ गेला आणि थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला, पण बाहेर फक्त काळोख होता. कुणीही नव्हतं, फक्त थंड वारा आणि भयानक शांतता. तो परत जायला आणि अचानक घरातील दिवा
जोरजोरात लुकलुकला आणि क्षणात विझून गेला. सगळीकडे काळोख पसरला. त्या अंधारात गणूच्या मनात भीतीचं वादळ उठलं. त्याला आता खात्री झाली होती काहीतरी वाईट त्याच्या घरात आलं आहे. त्याने डोळे घट्ट मिटले आणि मनातून एक हाक बाहेर पडली, देवा, कुणीतरी मला वाचवा, मी संपलो आहे. त्या क्षणी त्या गडद अंधारात एक मंद पण दिव्य प्रकाश उमटू लागला. सुरुवातीला तो फक्त एक छोटासा तेज किरण होता, पण हळूहळू तो वाढत गेला आणि त्या प्रकाशाने संपूर्ण घर उजळून निघालं. गणूचे हळूच डोळे उघडले आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा श्वासच थांबला. त्या तेजस्वी प्रकाशाच्या मध्यभागी एक दिव्य मूर्ती उभी होती, शांत, प्रसन्न आणि अपरंपार करुणेने भरलेली. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं आणि त्यांच्या उपस्थितीतच जणू सगळा अंधार मागे सरकू लागला होता. ते होते श्रीपाद श्रीवल्लभ. गणूच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो धावत धावत त्यांच्या चरणी पडला. त्याच्या आवाजात कंपी तर होती, माझ्याकडे आलात. त्याच्या शब्दात एकच वेळी आश्चर्य, प्रेम आणि कृतज्ञता होती. त्या दिव्य स्वरात उत्तर आलं, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेची मला जाणीव आहे. त्या शब्दांनी गणूचं मन हलकं झालं. जणू आयुष्यभराचं ओझं क्षणात उतरलं. पण त्याच वेळी त्या प्रकाशाभोवती एक काळी सावली फिरू लागली, जणू ती त्या दिव्य तेजाला घेण्याचा प्रयत्न करत होती. गणू घाबरून मागे सरकला. महाराज, हे काय आहे ही सावली? त्याचा आवाज भीतीने भरलेला होता. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ मंद स्मित करत म्हणाले, ही तुझ्या कर्माची छाया आहे, तुझ्या पूर्वजन्मातील आणि आत्ताच्या जीवनातील दुःखांची सावली. पण आता तिचा अंत जवळ आला आहे. भक्तांनो, ही कथा थोडी जरी तुमच्या मनाला प्रेरित करत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रेमाने टाईप करा आणि शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा. बघा, तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. गणू स्तब्ध झाला. त्याला काहीच समजत नव्हतं, पण त्याच्या मनात एक आशेचा दिवा पेटला होता. त्या रात्री, त्या क्षणी त्याच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होत होती. पण ही सुरुवात इतकी सोपी नव्हती, कारण ती काळी सावली अजून पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. ती अजूनही तिथेच होती आणि पुढे ती काय रूप धारण करणार होती हे कोणालाही ठाऊक नव्हतं. गणूचं आयुष्य आता एका अशा वळणावर आलं होतं जिथे त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास आणि त्याची भक्ती याची खरी परीक्षा होती. आता त्या परीक्षेत त्याला स्वतः दत्तगुरूंचा हात धरून चालायचं होतं. त्या दिव्य दर्शनानंतरही गणू काही वेळ स्तब्ध उभाच राहिला होता. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही श्रीपाद श्रीवल्लभ यांचे तेजस्वी रूप तरळत होते. त्याच्या एका वाक्याने, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, त्यांच्या अंतःकरणात एक नवीन शक्ती निर्माण झाली होती. पण त्याच वेळी त्या प्रकाशाभोवती फिरणारी काळी सावली त्याच्या मनात पुन्हा पुन्हा भीती निर्माण करत होती. गणूने हळूहळू डोळे उघडले आणि क्षणात सगळं पूर्ववत झालं. घर पुन्हा अंधारात बुडालेलं होतं. दिवा विझलेलाच होता आणि जणू काही घडलेलंच नाही अशा शांततेत त्याचं घर उभं होतं. पण गणूला माहीत होतं, हे स्वप्न नव्हतं, हे वास्तव होतं, कारण त्याच्या मनात अजूनही त्या दिव्य स्पर्शाची उभ होती. तो शांतपणे उठला. त्याने पुन्हा दिवा लावण्याचा प्रयत्न केला, पण विचित्र गोष्ट अशी, 3-4 वेळा प्रयत्न करूनही दिवा पेटत नव्हता. त्याच्या हाताला घाम आला आणि मनात विचार आला, ही सावली अजून इथेच आहे का? त्या क्षणी त्याच्या अंगावर शहारा आला. अचानक कोपऱ्यातून हलकासा आवाज आला, जणू कोणीतरी कुजबुजत आहे. गणूने कान टवकारले आणि त्याला अस्पष्ट शब्द ऐकू आले, काहीतरी अज्ञात, भीतीदायक. त्याचा श्वास वेगाने चालू लागला. तो मागे सरकला आणि त्याच्या मनात एकच विचार येत होता, ही तीच सावली आहे. त्याच वेळी त्याचा मुलगा पुन्हा जोरात रडू लागला, बाबा, मला झोप येत नाहीये, कोणीतरी माझ्याजवळ उभं आहे. त्या निरागस शब्दांनी गणूच्या हृदयाला धक्का बसला. तो लगेच मुलाजवळ गेला, पण त्याला स्वतःलाच वाटत होतं की कोणीतरी त्याच्या भोवती फिरत आहे. त्याने मुलाला मिठी मारली आणि डोळे मिटून घेतले. त्याच्या मनात अचानक दिव्य स्वरांची आठवण झाली, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. त्याने थरथरत्या आवाजात पुटपुटला सुरुवात केली, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सुरुवातीला त्याचा आवाज खूपच हलका होता, पण हळूहळू तो ठाम होत गेला. जसं जसं तो नामस्मरण करू लागला तसं तसं घरातील ती विचित्र भीती कमी होत गेली. जणू त्या नावातच एक अद्भुत शक्ती होती जी त्या सावलीला मागे ढकलत होती. काही वेळातच मुलाचं रडणं थांबलं. तो शांतपणे झोपी गेला. गणूच्या चेहऱ्यावरही थोडासा शांतपणा दिसू लागला. माझं आयुष्य, ही सावली आली तर
आयुष्यात ही सावली आली तर कशी रात्र कशी संपली. सकाळ झाली, सूर्याची किरणं घरात शिरली, पण त्या घरातील उदासी काही कमी झाली नव्हती. गणू बाहेर पडला, गावातल्या लोकांकडे काम मागायला गेला, पण नेहमीप्रमाणे आजही त्याला नकारच मिळाला. अरे गणू, तुझ्याकडे काहीतरी अशुभ आहे. तू कामाला लागलं की नुकसान होतं, एकाने स्पष्ट सांगितलं. तो म्हणाला, तुझ्या घरात काहीतरी वाईट शक्ती आहे. आम्हाला उगाचच त्रास देऊ नको. हे ऐकून गणूच्या मनात वेदना उसळल्या, पण तो शांत राहिला. त्याला आता समजत होतं, ही फक्त गरिबी नाही, वाईट शक्ती नाही, तर काहीतरी वेगळंच आहे. तो निराश होऊन घरी परतला. घरात प्रवेश करताच त्याला पुन्हा तोच थंड वारा जाणवला. त्याची बायको अजूनही आजारीच होती आणि मुलगा अशक्तपणे पडला होता. हे सगळं पाहून त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तो शांतपणे कोपऱ्यात बसला आणि डोळे मिटले. त्याच्या मनात कालचं दर्शन पुन्हा जिवंत झालं. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा तो दिव्य चेहरा, ते करुणामय डोळे. अचानक त्याला जाणवलं, जणू काहीतरी त्याच्या मागे उभं आहे. त्याने हळूच डोळे उघडले आणि त्याला पुन्हा तोच दिव्य प्रकाश दिसू लागला, पण यावेळी तो अधिक स्पष्ट होता, अधिक जवळ होता. त्याच्या कानात एक मंद पण स्पष्ट आवाज घुमला, गणू, ही तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे. गणू थरथरला. त्याने हात जोडले. महाराज, मला मार्ग दाखवा. मी काय करू? त्याच्या आवाजात अर्थता होती. त्या दिव्य आवाजाने उत्तर दिलं, नामस्मरण कर, विश्वास ठेव, सावली आपोआप नाहीशी होईल. त्या शब्दांनी गणूच्या मनात एक नवी ज्योत पेटली. आता तो घाबरलेला नव्हता, कारण त्याला कळलं होतं, तो एकटा नाही. दत्तगुरू, श्रीपाद श्रीवल्लभ, परमेश्वर त्याच्या सोबत आहेत. पण ही परीक्षा अजूनही संपलेली नव्हती, कारण ती सावली आता आणखी भयंकर रूप धारण करणार होती आणि गणूच्या आयुष्यात एक असा प्रसंग येणार होता जो त्याच्या श्रद्धेची खरी कसोटी घेणार होता. भक्तांनो, जर तुम्हाला दत्तगुरूंची कृपा हवी असेल तर प्रेमाने श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये लिहा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. त्या दिवसानंतर गणूच्या आयुष्यात एक विचित्र बदल जाणवू लागला. बाहेरून सगळं तसंच होतं, तीच गरिबी, तेच आजारपण, तीच उपासमार, पण आतून काहीतरी हालत होतं. जणू एक अदृश्य शक्ती त्याच्या भोवती फिरत होती. कधी ती शांत वाटायची तर कधी अचानक भयानक वाटायची. त्या संध्याकाळी गणू घरात बसला होता. त्याच्या बायकोचा ताप अजूनही उतरलेला नव्हता. मुलगा शांतपणे कोपऱ्यात पडून होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अजब भीती दिसत होती. गणूने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, पण त्या स्पर्शातही त्याला एक थंडपणा जाणवला. जणू घरातली उष्णता कोणीतरी हिरावून घेत होते. अचानक घरातला दरवाजा आपोआप किरकिरत उघडला. वारा नव्हता, कोणी बाहेर नव्हतं, तरीही दरवाजा हलत होता. गणूचं हृदय धडधडू लागलं. त्याने सावधपणे उठून दरवाजा बंद केला, पण तो पुन्हा हळूहळू उघडला. त्या क्षणी घरात एक थंड बेसूर आवाज घुमला, जणू कोणीतरी खूप हळू आवाजात हसत होतं. गणूच्या अंगावर काटा आला. त्याने पटकन डोळे मिटले आणि थरथर आवाजात म्हणू लागला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जसा तो नामजप करू लागला तसं त्या हसण्याचा आवाज वाढत गेला. जणू ती सावली त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत होती. घरातला अंधार अधिक गडद होत गेला आणि त्या अंधारातून एक काळं अस्पष्ट रूप हळूहळू दिसू लागलं. गणूने डोळे उघडले आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा श्वासच अडखळला. त्या कोपऱ्यात एक काळी सावली उभी होती. डोळ्यांसारखी दोन लाल टिपके चमकत होते आणि ती सावली हळूहळू त्याच्याकडे सरकत होती. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो बागे सरकला, पण त्या क्षणी त्याच्या मनात एकच आवाज घुमत होता, भिऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तो आवाज श्रीपाद श्रीवल्लभ यांचाच होता. गणूने डोळे घट्ट मिटले आणि पूर्ण ताकदीने नामस्मरण सुरू केलं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याचा आवाज आता ठाम झाला होता. भीतीपेक्षा श्रद्धा मोठी झाली होती. जसा जसा तो जप करत होता तशी तशी ती काळी सावली थरथर कापू लागली. तिचं रूप हलायला लागलं, जणू ती त्या नावाच्या शक्तीला सहनच करू शकत नव्हती. अचानक त्या सावलीनं एक तीव्र किंकाळी फोडली आणि क्षणात ती मागे सरकली. घरातला अंधार थोडा हलका झाला, पण ती पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. ती अजूनही तिथेच होती, फक्त लपून बसली होती. गणू थकून खाली बसला. त्याचा श्वास जोरात चालू होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, एक वेगळी शांतता होती. त्याला जाणवलं, नामस्मरणात किती मोठी शक्ती आहे. त्या रात्री तो झोपलाच नाही. तो फक्त बसून श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जपत राहिला. प्रत्येक जपासोबत
त्याच्या मनातली भीती कमी होत गेली आणि श्रद्धा वाढत गेली. सकाळ होताच त्याच्यासमोर एक नवीन संकट पुन्हा उभं राहिलं. त्याच्या घरासमोर कर्जदार उभे होते. रागाने ओरडत, "गणू, आता पुरं झालं. आज पैसे दे, नाहीतर तुझं घर आम्ही काढून घेऊ." गणूच्या पायाखालची जमीन सरकली. तो बाहेर आला, हात जोडले. "माझ्याकडे काहीच नाही, मला थोडा वेळ द्या." पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. त्यातील एकाने रागाने त्याला ढकललं, "तुझ्यासारख्याला जगण्याचा अधिकार नाही." हे ऐकून गणूच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो शांत राहिला. त्याच क्षणी त्याच्या मनात पुन्हा तोच दिव्य स्वर उमटला, "श्रद्धा ठेव, सर्व काही ठीक होईल." गणूने डोळे मिटले आणि मनातच म्हणाला, "महाराज, आता सर्व काही तुमच्यावर सोपवलंय." त्या क्षणी अचानक एक अनोळखी वृद्ध व्यक्ती तिथे आला. त्याचा चेहरा शांत होता, डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. तो हळूच पुढे आला आणि कर्जदारांना म्हणाला, "याला का त्रास देताय? याचं कर्ज मी फेडतो." सगळे थक्क झाले. गणूही आश्चर्याने त्या वृद्धाकडे पाहतच राहिला. त्या माणसाने खिशातून पैसे काढले आणि सगळं कर्ज फेडून टाकलं. गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्या वृद्धाच्या पायाशी पडला. "तुम्ही कोण?" त्याचा आवाज थरथरत होता. पण जेव्हा त्याने वर पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तो वृद्ध अचानक गायब झाला होता. गणूच्या अंगावर काटा आला. त्याच्या मनात एकच विचार आला, हे स्वतः दत्तगुरूंचं रूप होतं. मित्रांनो, जर तुम्हालाही दत्तगुरूंची कृपा आपल्या आयुष्यात व्हावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची इच्छा टाईप करा आणि नक्कीच दत्तगुरू ती इच्छा पूर्ण करतील. गणूच्या आयुष्यात आता एक वेगळी स्थिरता आली होती. संकट संपली होती, पण त्याच्यासाठी खरी साधना आता सुरू झाली होती. तो रोज पहाटे उठून अंगणात बसायचा, डोळे मिटून शांतपणे नामस्मरण करायचा. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्या नावात तो इतका तल्लीन व्हायचा की त्याला वेळेचं भानही राहत नसे. पण यावेळी त्याचं नामस्मरण फक्त शब्दांपुरतं राहिलं नव्हतं, ते त्याच्या आचरणात उतरू लागलं होतं. हळूहळू त्याच्या वागण्यात एक वेगळीच गोडी आली. गावात कुणाला मदतीची गरज असेल तर गणू सर्वात आधी धावून जायचा. कुणाच्या घरात अडचण आली तर तो स्वतः काम बाजूला ठेवून मदत करायला जायचा. आपण जर कुणाचं भलं करत असू, कुणाला मदत करत असू आणि मनात कोणतीही वाईट विचार ठेवत नसू, तर तेव्हाच आपलं नामस्मरण खरं ठरतं. हे बोलताना त्याच्या डोळ्यात एक प्रामाणिकपणा होता. त्याने कुणालाही दोष दिला नाही, पण त्याच्या शब्दांनी सगळ्यांच्या मनाला स्पर्श केला. त्या दिवसानंतर गावात थोडा थोडा बदल दिसू लागला. लोक एकमेकांशी जास्त शांतपणे बोलू लागले. काहींनी निंदा करणं कमी केलं आणि काहींनी खरंच आपल्या वागण्यात बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू केला. गणू काही मोठा उपदेशक नव्हता, पण त्याच्या आयुष्यात आता एक उदाहरण बनलं होतं. त्या रात्री गणू अंगणात बसला होता. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. त्याने डोळे मिटले आणि मनातच नामस्मरण सुरू केले, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. त्याच्या मनात एक भावना होती, मला नेहमी असंच चांगलं वागण्याची बुद्धी द्या. त्याला आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती, फक्त नामस्मरण पुरेसं नाही, नामस्मरणासोबत चांगले कर्म आणि स्वच्छ मन तेवढंच गरजेचं आहे. गावात आता हळूहळू एक शांत बदल घडू लागला होता. पण गणूच्या अंतःकरणात जो बदल झाला होता तो सर्वात मोठा होता. बाहेरचं जग शांत होणं ही एक गोष्ट होती, पण मनातली अस्वस्थता पूर्णपणे नाहीशी होणं ही खरी दत्तकृपा होती. गणू आता रोज नामस्मरण करत होता, चांगली कर्म करत होता, पण त्याच्या मनात अजून एक गूढ भावना निर्माण होत होती. मी खरोखर शुद्ध झालो आहे का, ही शंका त्याला अजून कुरतडत होती. कारण त्याला माहिती होतं की फक्त बाह्य वागणूक बदलणं पुरेसं नाही, मनातल्या विचारांची शुद्धी होणं हेच खरं साधन आहे. एके दिवशी तो पुन्हा त्या वृद्ध साधूकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात एक नवा शोध होता. तो नम्रपणे म्हणाला, महाराज, मी नामस्मरण करतो, चांगली कर्म करतो, पण कधी कधी मनात वाईट विचार येतात. मग माझी साधना पूर्ण का अपूर्ण आहे का? साधूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणू लागले, गणू, मनात विचार येणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे, पण त्या विचारांवर तू काय करतोस हे महत्त्वाचं आहे. वाईट विचार आले तरी त्यांना मनात स्थान न देता त्यांना जाऊ देणं हीच खरी साधना आहे. हे ऐकताच गणूच्या मनातला भार हलका झाला. त्याला जाणवलं की तो चुकीचा नव्हता, पण अजून शिकण्यासारखं खूप काही होतं. साधू पुढे म्हणाले, तू आता योग्य मार्गावर आहेस, पण लक्षात ठेव, अहंकार हा सर्वात मोठा मनुष्याचा शत्रू आहे. जर तुला वाटलं की मी चांगला आहे, मी भक्त आहे, तर तिथूनच पतन सुरू होतं. हे शब्द ऐकून गणू अंतर्मुख झाला, कारण त्याच्या मनात कधीकधी अशी भावनाही यायची की तो आता इतरांपेक्षा चांगला आहे. पण आता त्याला समजलं की खरी भक्ती म्हणजे नम्रता. तो नम्रपणे म्हणाला,
महाराज, मग मला काय करायला हवं? साधू शांतपणे म्हणाले, नेहमी स्वतःला दत्तगुरूंच्या चरणी अर्पण कर आणि मनात एकच भावना ठेव, मी काहीच नाही, सर्व काही परमेश्वर आहे, सर्व काही दत्तगुरूंची कृपा आहे. हे ऐकताच गणूच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने डोके खाली केले आणि मनापासून प्रार्थना केली. त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात एक विलक्षण शांतता निर्माण झाली. जणू त्याच मन पूर्णपणे स्वच्छ झालं होतं. त्या रात्री तो घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज होते. त्याने डोळे मिटले आणि शांतपणे नामस्मरण सुरू ठेवलं. पण यावेळी त्याच्या नामात एक वेगळीच भावना होती, पूर्णपणे समर्पणाची. त्या क्षणी त्याला एक गूढ अनुभव आला, जणू कोणीतरी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत आहे. त्याच्या डोळ्यासमोर एक तेजस्वी रूप उभं राहिलं, श्रीपाद श्रीवल्लभ यांचं. तो क्षण शब्दात सांगता येणार नव्हता. ना आवाज, ना फक्त शब्द, एक दिव्य अनुभूती, जणू दत्तगुरू स्वतः त्यांच्या अंतःकरणात प्रकट झाले होते. गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे, समाधानाचे आणि कृपेचे अश्रू होते. त्याच दिवसानंतर गणू पूर्णपणे बदलला. आता त्याच्यासाठी भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नव्हतं, तर प्रत्येक श्वासात दत्तगुरूंचं स्मरण होतं. त्याला आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती, खरी शुद्धी बाहेर नाही तर अंतःकरणात होती, आणि जिथे मन शुद्ध होतं तिथेच दत्तगुरू स्वतः वास करतात. गणूच्या आयुष्यात आता एक पूर्णत्व आलं होतं. जणू त्याचा प्रवास, जो दुःख, भीती, वाईट शक्ती आणि कर्माच्या ओझ्याने सुरू झाला होता, तो आता शांततेच्या आणि समाधानाच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता नेहमीच एक प्रसन्न हास्य असायचं, पण त्या हास्यामागे एक खोल अनुभव दडलेला होता, दत्तकृपेचा अनुभव. गावातील लोक आता त्याला गणूकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. पूर्वी जो स्वतःच्या दुःखात हरवलेला होता, तोच आता इतरांना मार्ग दाखवणारा बनला होता. पण तरीही गणूच्या मनात अहंकाराचा लवलेशही नव्हता, कारण त्याला स्पष्ट समजलं होतं, हे सर्व माझं नाही, हे सर्व दत्तगुरूंची कृपा आहे. एके दिवशी तो पुन्हा त्या वृद्ध साधूकडे गेला, पण यावेळी त्याच्या मनात कोणताही प्रश्न नव्हता, फक्त कृतज्ञता होती. तो त्यांच्या चरणी बसला, शांतपणे म्हणाला, महाराज, या सगळ्या अनुभवातून मला काय शिकायला मिळालं? साधूंनी प्रेमाने हसत उत्तर दिलं, गणू, ही कथा फक्त तुझी नाही, ही प्रत्येक मनुष्याची आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात, पण त्या संकटातून आपण काय शिकतो हेच खरं महत्त्वाचं असतं. ते पुढे म्हणाले, या संपूर्ण प्रवासातून एकच गोष्ट लक्षात ठेव, कर्माचं फळ कुणालाही टाळता येत नाही, पण भगवंताच्या कृपेने त्या फळाची तीव्रता कमी होते. वाईट शक्ती, दुःख, अडचणी या आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला जाग करण्यासाठी येतात. फक्त मुखाने नामस्मरण करून उपयोग नाही, तर मनात द्वेष, मत्सर आणि निंदा असेल तर भक्ती अपूर्ण राहते. जो इतरांचं भलं करतो, गरजूंना मदत करतो आणि मन स्वच्छ ठेवतो, त्याच्यावरच दत्तगुरू प्रसन्न होतात. अहंकार सोडून नम्रतेने जगणं हाच खरा भक्तिमार्ग आहे आणि सर्वात मोठं सत्य. गुरुचरित्र आपल्याला फक्त कथा नाही, तर योग्य जीवन जगण्याचा मार्ग दाखवतं. हे शब्द ऐकताच गणूच्या डोळ्यात समाधान झळकायला लागलं. त्याने डोकं खाली केलं आणि मनापासून नमस्कार केला. त्या क्षणी त्याला जाणवलं, त्याचा जन्म आता व्यर्थ नव्हता, कारण त्याला योग्य मार्ग सापडला होता. त्या रात्री तो घरी परतला. आकाशात शांत चांदणं पसरलं होतं. वातावरण अगदी प्रसन्न होतं. गणू अंगणात बसला, डोळे मिटले आणि शांतपणे नामस्मरण करू लागला. त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात एक दिव्य शांतता पसरली, जणू कोणीतरी त्याच्या मनाला अलगद स्पर्श करत होतं. त्याने मनात नमस्कार केला, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि त्याच्या अंतःकरणातून एकच भावना उमटली, माझं जीवन आता तुमचंच आहे. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते, आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावंच लागतं. पण जर आपण भगवंताच्या नामस्मरणात राहिलो, चांगली कर्म केली आणि इतरांचं भलं केलं, तर त्या कर्माच्या शिक्षेची तीव्रता कमी होते. जीवनात येणारी गरिबी, संकट आणि कधीकधी वाईट शक्तींचा त्रास हे सगळं आपल्याला पूर्व कर्माचा परिणाम असतो. पण श्रद्धा, शक्ती आणि भक्ती आणि गुरुचं मार्गदर्शन यामुळे आपण त्यातून बाहेर पडू शकतो. फक्त देवाचं नाव घेणं पुरेसं नाही, तर आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात आणि आपल्या विचारातही शुद्धता आवश्यक आहे. आपण जर बाहेर लोकांची निंदा करत असू आणि घरात देवाचं नामस्मरण करत असू, तर ती खरी भक्ती नाही. भगवंत चांगल्या कर्मांनी आणि स्वच्छ मनानेच प्रसन्न होतात. जो इतरांच्या दुःखात उभा राहतो, मदतीचा हात देतो आणि कोणालाही त्रास देत नाही, तोच खरा ईश्वर भक्त आहे.
अहंकार सोडून नम्रतेने जगणं आणि प्रत्येक क्षणी मी काहीच नाही, सर्व काही परमेश्वर कृपा आहे ही भावना ठेवणं हाच खरा गुरुचरित्राचा संदेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, गुरुचरित्र आपल्याला फक्त ऐकण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. तर भक्तांनो, अशी ही गुरुचरित्रातील कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजची कथा लाईक करा आणि दत्तगुरूंच्या भक्तांना शेअर करा, कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंताला प्रिय असतात. कथा सांगताना माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा काही उच्चार चुकीचे झाले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा, कारण मी देखील तुमच्यातीलच एक भक्त आहे. तुम्हाला अजून कोणत्या कथा ऐकायला आवडतील हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. राधे राधे. कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. सांब सदाशिव भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसहरणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.